श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत. तर आज मी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी स्वामी समर्थांची साधी सोपी पूजा कशी करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ अमावस्येच्या दिवशी विशेष पूजा करण्याची परंपरा अनेक भक्तांमध्ये आहे. अमावस्या ही शक्तिशाली तिथी मानली जाते आणि स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी या दिवशी विशेष पूजा केली जाते. तर मित्रांनो, सुरुवातीला आंघोळ करून शुद्ध वस्त्र घालून स्वच्छ ठिकाणी स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो साफ करून एका लहान पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला ही पूजा मांडायची आहे. तर त्यावर पांढरा कपडा टाकायचा आहे आणि त्यावर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे. स्वामी समर्थांना तुळशीपत्र, गंध, फुलं वाहायचं आहे. तर दिवा लावताना तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर नैवेद्य ठेवायचा आहे. तर नैवेद्य ठेवताना गूळ, पोळी, केळी, दूध किंवा श्रीखंडाचा नैवेद्य दाखवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आणि स्वामी समर्थांची आरती करायची आहे. तर स्वामींची आरती करताना तुम्हाला ही आरती म्हणायची आहे व घेई छंद मकरंद ही आरती तुम्हाला म्हणायची आहे. आरती झाल्यानंतर स्वामींचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांचे नामस्मरण व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. तर मित्रांनो, अमावस्येच्या दिवशी गरजू लोकांना अन्नदान व वस्त्रदान केल्याने खूप फलदायी समजली जाते आणि विशेषतः आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करावा आणि त्यांची सेवा करावी. अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास स्वामी समर्थांची कृपा लाभते आणि आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो. श्री स्वामी समर्थ.